सद्गुरू इतके दयाघन आहेत, इतके कृपाघन आहेत आणि इतके प्रेमळ आहेत. आपल्याला गरज आहे ती फक्त सद्गुरूंना एकच विनंती करण्याची आहे, कृपा करा महाराज, कृपा करा महाराज. कृपेशिवाय जगामध्ये काही नाही. सद्गुरु कृपेशिवाय या जन्माचं सार्थक होऊ शकत नाही. आणि ती कृपा मागण्याचा जो अधिकार आहे हा फक्त अधिकार मनुष्य जन्मातच आहे, अन्य जन्मामध्ये नाही आहे. कारण अन्य जन्मामध्ये ते सद्गुरूंचं स्वरूप ओळखणं हे महाकठीण आहे. बैल झालो, घोडा झालो, हत्ती झालो, मांजर झालो, मुंगी झालो, संत तर म्हणतात की सद्गुरूंचा श्वान व्हावा. पण सद्गुरूंचा श्वान होण्यासाठी पण सद्गुरूंचं घर सापडलं पाहिजे महाराज. अहो हजारो कुत्री जन्माला येतात हो, पण प्रत्येक कुत्र काय वाडीमध्ये जात नाही, प्रत्येक कुत्र काय गाणगापुरात जात नाही, प्रत्येक कुत्र काय सद्गुरूंच्या घरामध्ये जाऊ शकत नाही. आणि म्हणून हा जो नरदेह मिळालेला आहे, जो नरदेह 84 लक्ष योनी फिरून 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 कधी हत्ती झाला, मांजर झाला, मासा झाला, जलचर झालं, भूचर झालं, हे सगळे प्रकार झाल्यानंतर कधीतरी एकदा हा मनुष्य जन्म मिळतो. आणि म्हणून जेव्हा हा मनुष्य जन्म येतो तेव्हा माणूस काय करतो? केले घरदार, मांडिला हा संसार, केली आता यात प्रपंचाची. आणि म्हणून फक्त महाराजांच्याकडे एकच विनंती केली पाहिजे, आणि ती विनंती ही आहे, कृपा करा महाराज महात्मा, कृपा करा महाराज, कृपा करा महाराज महात्मा, कृपा करा महाराज, कृपा करा
ऊंची माड़ी मोरे महादेवा की मोह से उतरो चढ़ो न जाए, कह दो जी मोरे महादेवा को मोरी पैया पकड़ ले जाए। कृपा करा महाराज महात्मा, कृपा करा महाराज, कृपा करा महाराज महात्मा, कृपा करा महाराज। लाली मोरे लाल की, लाल की, लाल की, लाली 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 मोरे लाल की, जित देखूं तित लाल, लाली देखन में गई तो मैं भी हो गई लाल। कृपा करा महाराज महात्मा, कृपा करा महाराज, कृपा करा महाराज महात्मा, कृपा करा महाराज। महादेवा टाळ्या वाजवा, महादेवा मोरे देवाजी मोरे दाताजी मोरे श्याम 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 गुरुजी। महादेवा मोरे देवाजी मोरे दाताजी मोरे सतगुरुदेवा। इतकी ऊंची तेरी माड़ी है, ऊंची माड़ी 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 रे मोरे महादेवा की, मोरे देवाजी की, मोरे सतगुरु की। ऊंची माड़ी मोरे महादेवा की मोसे उतरो चढ़ो न जाए, कह दो जी मोरे महादेवा को मोरी पैया पकड़ ले जाए। कृपा करा महाराज महात्मा, कृपा करा महाराज महात्मा, कृपा करा महाराज।
पाटील अवलिया 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 पाटील बाबा अवलिया पाटील पाटील तुझं किती नाव सांगू पाटील पाटील तुझं किती नाव सांगू किती नाव सांगू
बाळा जो जो रे बाळा जो जो रे बाळा जो
शून्य तत्वा परब्रह्मा ओंकाराच्या वलया घेऊनी अवतार घेऊनी अवतार सांभाळी सृष्टीचा हा भार बाळा जो जो रे बाळा जो जो रे बाळा जो जो रे महादबा 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 दत्तात्रय अवतारा बाळा जो जो रे बाळा जो जो रे बाळा जो जो रे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परमपूज्य समर्थ सद्गुरु श्री महात्मा पाटील महाराज की जय योगीराज शंकर महाराज की जय परमपूज्य समर्थ सद्गुरु श्री श्यामराव भत्ते महाराज की जय परमपूज्य समर्थ सद्गुरु श्री बाळ महाराज की जय नमः पार्वती पदे हर हर महादेव. एक जन्म देवाचा आणि एक जन्म भक्ताचा. म्हणजे देवाचा जन्म सोपा आहे पण भक्ताचा जन्म फार अवघड आहे. देवाला कुठल्या परीक्षा द्याव्या लागत नाही पण भक्ताला पावलोपावली क्षणाक्षणाला अनंत परीक्षा द्याव्या लागतात. आणि म्हणून संत म्हणतात तुझ करिता मी जन्मालो तुझ करिता मी जन्मालो तव भजनी रमलो रमलो तव भजनी रमलो रमलो तव भजनी रमलो
सद्गुरु दृश्य शिष्य द्रष्टा सद्गुरु दृश्य शिष्य खून उमगलो खून उमगलो तव भजनी रमलो रमलो तव भजनी रमलो रमलो तव भजनी रमलो 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 तव भजनी रमलो रमलो तव भजनी रमलो रमलो तव भजनी रमलो रमलो तव भजनी रमलो तव भजनी रमलो 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 तव भजनी रमलो रमलो तव भजनी रमलो आणि मी आता सद्गुरु महाराजांनाच विनंती करणार आहे की महाराज भक्ताचा जन्म आणि देवाचा जन्म भक्त म्हणतोय देवाला तुझं करिता मी जन्माला आलो आणि देव म्हणतोय भक्ताला तू बोलवलंस म्हणून मी आलो नेमकं महाराज ह्याची जी बुद्धी आहे ती काय तेवढी तुम्ही आम्हाला दत्त जयंती काय दत्त जयंती दत्त जयंती दत्त जयंती दत्त जन्माला आले म्हणून जन्माला येतोय त्याची जयंती आणि जो जन्माला येतच नाही त्याची काय त्याची जयंती बी आणि पुण्यतिथी बी सारखीच महाराज आज दत्त जयंती म्हणजे सद्गुरूंचं स्मरण करण्यासाठी मी आत्ता आलोय महाराज म्हणतात जन्माला आलोय जन्माला आल्यानंतर काय करावं लागतं करायचं असलं तर हेच करा नाहीतर काही करू नका काही संत संग धरा संत संघामध्ये हाच रंग मिळतो की भजन करून घेतलं जातं संत संघामध्ये जो लाभ आहे तो अन्य कुठल्याही लाभामध्ये नाही संघामध्ये नाही आहे म्हणून आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा असेल तर
जे वाङ्मय संतांनी कथन केलेलं आहे अनादी कालापासून ते आत्ताच्या अलीकडच्या काळामध्ये सुद्धा जे जसंच्या तसं परिपूर्णपणानं सगळ्यात सोपं, ह्याच्यापेक्षा सोपं, ह्याच्यापेक्षा सोपं, ह्याच्यापेक्षा सोपं काही नाहीच, एवढं सोपं केलं आहे. गुरुभक्तांची ही सद्गुरूंनी केलेली सेवा, सद्गुरूंची सेवा आहे बरं का. ही सद्गुरूंनी केलेली सेवा ही सद्गुरूंच्या चरणावरच लीन करायची असते. आम्ही केलो हा भाव नाही आहे त्याच्यामध्ये. मगाशी ग्रंथाचं प्रकाशन झालेलं आहे. तोरशे महाराज आमचे सद्गुरू महाराजांनी महाराजच केलेलं आहे, वेगळं नाही आहे बरं का. महाराजांनी महाराजच केलेलं आहे, वेगळं काही करत नाही आहे. तुम्ही जसं आहात तसं, मूळचे जसं आहात तसं. मग मूळचे कसे आहात? अरे मूळचे कसे? माझं मूळ पाहू जाता मुळीच आपण मीच आहे की मूळ मीच आहे आणि शाखा पल्लव बी तेच आहे, वेगळं काही नाही आहे. हा भाव अंतःकरणामध्ये त्याच्याशिवाय सद्गुरू विणे काहीच नाही, दुसरं काही नाही. सद्गुरू स्वरूप आहे. सद्गुरूंचा बोध ह्या ग्रंथामध्ये आपल्याला जीवनामध्ये सोपं होण्यासाठी म्हणून मगाशी ग्रंथाचं प्रकाशन, गुरु ग्रंथाचं प्रकाशन लघुमध्ये थोडक्यामध्ये करून घ्यायचं कार्य तोरशे महाराजांनी केलेलं आहे. त्यांच्या ठिकाणी भगवंतांनी प्रेरणा ती दिलेली आहे आणि त्यातनं एवढं मोठा ग्रंथ वाचायला आम्हाला होणार नाही. अगदी सगळं सोपं, ते सोपं करून दिलेलं आहे. ते नाम, त्यांचं नाम, सद्गुरूंचं नाम, त्याच्यासाठी जन्माला, त्याच्यासाठी जन्म आहे. जन्म घ्यायचा असेल तर जरूर घ्या, घेऊ नका असं म्हटलेलं नाही. तुमची जशी अंतःकरणामध्ये बुद्धी शेवटच्या क्षणाला राहील त्याप्रमाणे जन्म असतो. जशी बुद्धी शेवटच्या क्षणाला राहील तसा जन्म होत असतो. मग कोणत्या ठिकाणी कसा असेल ते ज्याचं त्यालाच माहिती आहे. मी त्याच्या ठिकाणी मी नाही आहे, ज्याच्या ठिकाणी मी नाही तोच आहे म्हणताना सुद्धा द्वैत लागेल म्हणून सुद्धा. पण मी नाही म्हटल्यानंतर तुझ्याशिवाय कोण नाही हा भाव अंतःकरणात, म्हणून तुझ्यासाठी म्हणून मी जन्माला आलोय. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, मग या विठ्ठले कृपा केली. मनुष्य जन्म मिळायचं इतकी सोपं नाही आहे. जन्म संतांच्या हातामध्ये आहे बरं का. वाटलं देवा तू आता भक्त हो, देवाला भक्त होणं भाग पडतं आणि देव हे होतात. पण तुकोबाराय म्हणतात मी भक्त तू देव ऐंशे करे, मी भक्त तू देव ऐंशे करे. पण देवा तुझ्याही आधीचा म्हणून सांगतात. म्हणजे आम्ही आधीच्या आधी, आम्ही देवा हो आधी. म्हणजे वर्णन करत असताना सद्गुरूंची जी लीला आहे ती काय लीला आहे. आपणासारिखे करीती तात्काळ, आपल्यासारखं करून घ्यायचं सामर्थ्य या जगामध्ये एक सद्गुरूशिवाय कोण नाही, कोणालाही होत नाही आहे आपल्यासारखं करायचं. एवढं सोपं नाही आहे ते. काय करावं लागतं? मरावं लागतं. आम्हाला जन्माला येतात असताना वासना आहे, पण मरताना कसं राहील हे सांगता येणार नाही. म्हणून शेवटचा गोड दिवस कर म्हणतात. शेवट गोड करी दत्ता, शेवट गोड करी. तन मन धन अशा अर्पुण चरणी, कर्तव्याशी नाही उरी. मी आता माझा मीपणा सुद्धा नाही, माझा मीपणा सुद्धा तूच. इथंपर्यंत मजल आहे ती. मग हे ज्याच्या अंतःकरणामध्ये नांदतंय त्याला भक्त म्हणतात आणि हे करवून घेतोय त्याला देव म्हणतात. ते करवून घेण्याचं सामर्थ्य देवामध्ये आहे. देवा तुला तसं पाहिजे तसं करून घे. भक्तांचे जाणाचे देही उदास, माझा हे नाचा संबंधच नाही. इथपर्यंत मजल आहे ती अंतःकरणाची धारणा जीवनामध्ये सद्गुरूंच्याच कृपेनं स्थिर राहावी ही जरूर प्रार्थना करावी. प्रार्थना कर, पण ही प्रार्थना कर माझी बुद्धी अन्य ठिकाणी कुठं घालू नकोस देवा. तुझ्या ताब्यात आहे सगळं, पण तुझ्या ताब्यात आहे सगळं म्हणून आम्ही म्हणतो एवढंच कर. काय कर? आम्हाला काय मागायला लागू नये असलंच कर. मागायचं आहे पण हे देवाकडं मागायचं आहे की काय मागायचं उरू नये असलं कर. म्हणजे अरे पूर्ण मालकच की जगा ब्रह्मांडाचा तो. त्याला काय मागायचंच नाही. मग मागायला कुणाला लागतंय? ज्याला गरज आहे. गरज कुणाला आहे? भक्ताला आहे.
मग भक्त ऐंशे जाणा जे देही उदास, देहाच्या ठिकाणी उदासीनता येणं म्हणजे मी नाही आहे, माझं काही नाही आहे, मी नाही आणि माझं काही नाही, ही आत्मप्रचिती सद्गुरूंच्या बोधातनं प्राप्त होतं. तो बोध थोडक्यामध्ये आता कलियुगामध्ये थोडक्यात साधन करत 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 संतांच्या अलीकडच्या काळामध्ये आम्हाला तोरशे महाराजांनी करून दिलं. ग्रंथाचं प्रकाशन ह्या निमित्तानं झालेलं आहे. दत्त जयंतीला प्रकाशन आहे. हे एवढं साधी गोष्ट साध्य नाही आहे. वाडीला जाऊन जाऊन महाराजांच्या पादुकेचं दर्शन करून ते कार्य पुढं काम चालणार आहे. महाराज ते करून घेतात. हा विश्वास अंतःकरणामध्ये जतन करायचा आहे. माझा तो मालक आहे हा भाव ठेवावा. ठेवायचा असेल तर भाव हा ठेवा. अन्य कुठला भाव आपल्या अंतःकरणात प्रकट करू नको देवा. तुझ्या आनंद लीलायचा आनंद लीलेमध्ये एवढंच कर की ही लीला तुझ्या चरणात न सोडून कुठं जाऊ नये. बस खरा परमार्थामध्ये माझा आणि तुझं, हा माझा आणि हा तुझा भाव राहू नये. ही अंतःकरणाची वृत्ती लीन झाल्याशिवाय ती प्राप्ती होत नाही. आणि लीन झालं की नाही आप पर म्हणे ज्ञानेश्वर पूर्ण तो, ते पूर्ण तोच होतो. ती पूर्ण कृपा ती आहे. ती पूर्ण कृपा भगवंता तुझ्या चरणावर तूच ठेवून घे आणि पावन करून घे. ही अंतःकरणातली ओढ, ही भक्तीचा जिव्हाळा, जो जिव्हाळा म्हणतात ते अखंड ह्या जन्मामध्ये मानव देहामध्ये आल्यानंतर याची प्राप्ती करून घेण्यासाठी हा जन्म आहे. अन्य प्राप्तीसाठी हा जन्म नाही आहे. भगवंतानीच कृपा केली तरच मनुष्य जन्माला येतो. भगवंताच्या कृपेशिवाय मनुष्य जन्म फिरके आना नाही आहे. बिना ज्ञान की मोक्ष पाना नाही आहे. ते ज्ञान म्हणजेच तो बोध, सद्गुरूंचा बोध काय आहे? काही नाही आहे. ह्या ब्रह्मांडाचा मालक तुझा माझा एकच मालक तो सद्गुरू खरं ते दत्तराज. ती त्यांची जयंती, हे स्मरण आहे. दत्ताचं अखंड स्मरण म्हणजे हे आहे. तू कुठं जात नाही, कुठं येत नाही, जसाच्या तसा अखंड स्वयंस्वरूपामध्ये आनंदात आहे. सच्चिदानंद पदवी आहे. ही सच्चिदानंद पदवी सद्गुरूंच्या चरणावर म्हणजेच संतांच्या चरणावर लीन झाली की वृत्ती त्याच पद्धतीनं होते. वळण पडलं की ते होतंय. म्हणून वाया काया वाचा मन बुद्धी चित्त अहंकार सर्वस्वाशी शरण. त्यातलं काहीतरी एखादं शिल्लक राहिलं नाही बरं का, तेवढ्याच्यासाठी वेगळा जन्म आहे. म्हणून हे सगळंच तुझं मालक, तू तुला पाहिजे तसं करून घे मोकळं खरा. ही मुक्ती, ह्याला मोक्ष म्हणतात. गुरु भजनी रत झाला खचितची मोक्ष प्राप्ती तयाला. तन मन धन अशा अर्पुणी चरणी निश्चिंत झाला. ही निश्चिंतता आता निश्चिंतीने पावलो तो बरं आहे. ठाम छातीला हात लावून छट्टू मारून सांगतात आता निश्चिंतीने पावलो विसावा. कारण आता बुद्धी तू कुठेही घातलास तरी मला भीती नाही आहे. जाऊ कुठेही घाल, तुला सोडतच नाही. द्रष्टा सद्गुरु दृश्य शिष्य. द्रष्टा सद्गुरु दृश्य शिष्य. मला ऐकायला येत नाही. बाळ बोलल्याला काय ऐकायला येत नाही. तुम्ही काय सांगताय ते कळत नाही. भजन येत नाही, काही नाही. पण एवढं आहे की तुमच्या चरणावर हा मात्र भाव, तो भाव तुमच्या कृपेनं सिद्ध व्हावा. ही कृपा तुम्ही आमच्या सर्व भक्तांच्या ठिकाणी करावी. ब्रह्मांडाचे मालक तुम्ही आहात एवढं समजून घ्या. आणि तुमच्या घरामध्ये दुष्काळ आहे तो एवढाच आहे. असले भक्त, हे मागणारे भक्त कमी असतात. मागणारे सगळे आहेत. हे असावं ते असावं, असू नये असं नाही. असावं बरोबर आहे, पण असावं हे असलं तर सगळं आहे बरं काय. नाहीतर काही उपयोग नाही. लाख वैभव आहे, काही उपयोग नाही. आहे जिथल्या तिथं राहत. पण हे मात्र संकट आहे. तुम्ही अखंड जाताना घेऊन येताना ते घेऊन आलाय, जाताना तेच आहे, वेगळं नाही आहे. तो बोध सद्गुरूंच्या कृपेनं स्थिर होऊ दे आणि सद्गुरू आपल्या मार्फत हा सगळा व्यवहार करून घेऊ देत असा भाव ठेवून रिकामं होऊन आनंदानं त्याचं स्मरण करत राहावा. ते स्मरण त्याच्या कृपेनं प्राप्त होतंय हा विश्वास ठेवा आणि निवांत राहावा. संसार आले भागा ते करीतो, तुझे नाम उच्चारितो. अखंड नाम हे आहे, त्या नामामध्ये राहा. हा बोलाचा विषय फार बोलणे न लगे. वाडीला जायचा विषय आहे. वाडीला भजन असतं रात्री, त्यावेळेस जायचं आहे. पण ह्या निमित्तानं महाराजांनी आणवून घेतलं. अंतःकरणामध्ये ती प्रेरणा त्यांची आहे त्याप्रमाणे त्यांनी करून घेतात. इथं आम्ही काही केलेलं नाही.
आमच्या अंतःकरणामध्ये प्रेरणा देणारा सुद्धा तोच असल्यामुळे त्याला पाहिजे तसं त्याचं तो करून घेतो. तुम्ही रिकामा. ओट कंठ ना हले जीवा न स्मरे राम. ओट कंठ ना हले जीवा न स्मरे राम. राम हमारा जप करत है हम बैठे आराम. हे भक्ताचं जीवन आहे. अशी कृपा सद्गुरू करतात. त्या कृपेचं फळ हे आता पाहायला मिळतं. ही कृपा, ही त्यांची कृपा. अखंड स्मरण हे त्यांचं आहे. त्यांनी करून घेतात म्हणून होतंय. मी करतो म्हणून नाही, ते करून घेतात म्हणून होतंय. हा भाव ठेवा आणि जीवनामध्ये आनंद हा भोगा. बस खरं फार बोलणे नाही. कळप्रकार अंतरे अंतर हा सद्गुरूंचा भोगा. जीव घुटमळतो महात्मा जीव घुटमळतो. 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 महादबा तुम्हा विना भक्तीचा डोंगर चढण्या अवघड वाट मलाही उमगना. देवा महात्मा तुझ्या कृपेविन जन्म सार्थकी लागना. गुरुराया 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 तुझ्या विन जन्म जाई वाया. जीव घुटमळतो महात्मा जीव घुटमळतो. जीव घुटमळतो महात्मा जीव घुटमळतो.
फिरलो या संसारी वनवन झाली जन्माची 84च्या फेऱ्यामधली तुझी पाऊले सोन्याची गुरुराया 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 तुझ्या विन जन्म जाई वाया जीव उडवलो माधवा जीव उडवलो जीव उडवलो माधवा जीव उडवलो जीव उडवलो माधवा जीव उडवलो सद्गुरूंच्या भेटीसाठी जसं पंत महाराज म्हणाले तुझ करिता मी जन्म आलो तव भजनी रमलो द्रष्टा सद्गुरु दृश्य शिष्य खूनही उमगलो सद्गुरु हे द्रष्टा आहेत आणि शिष्य हे दृश्य आहे ते दृश्य पाहणारा जर कुणी असेल तर तो सद्गुरु आहे आणि ही जी खून आहे ही खून संतांनी उमगलेली आहे आणि म्हणून गुरुभक्ताचं एकच काम राहतं आणि ते काम म्हणजे सद्गुरूंच्या चरणावरती सद्गुरूंचं होऊन राहणं काया वाचा मने सद्गुरूंना समर्पित होणं या जगामध्ये जिकडे तिकडे सद्गुरु भरला भजन कुणाचे कोटे करू अंतरी सद्गुरु बाहेरी सद्गुरु माझा मी पण तोही सद्गुरु माझं मी पण सद्गुरु होणं महाराजांना कुणीतरी विचारलं म्हटले तुम्ही अहंकारी आहात महाराज म्हटले हो हो म्हटले मी अहंकारीच आहे पण माझा अहंकार हा माझ्या गुरुचा अहंकार आहे माझा अहंकार हा माझ्या गुरुचा अहंकार आहे कारण मी असं माझं वेगळं अस्तित्व नाही आहे सद्गुरूंचं जे अस्तित्व आहे ते अस्तित्व पुरेपूर जसंच्या तसं माझ्यामध्ये फैललेलं आहे आणि म्हणून जसा मी आहे तसंच माझा अहंकार देखील माझ्या सद्गुरूंचा आहे असं म्हणणारे वेगळेच आहे तो जगामध्ये हजार संत हजार गुरु तुम्हाला असे भेटतील जे म्हणतील मी तुला शिष्य करतो माझ्याकडे ये तू माझ्याकडे आल्यानंतर मी तुला शिष्य करतो पण एक आमचे महाराजच आहेत जे म्हणतात तू शिष्य होण्यासाठी माझ्याकडे येऊ नकोस मी तुला गुरुच करतो म्हणतात मी गुरुच करतो तुला शिष्य करतच नाही कारण तुकाराम महाराज म्हणतात आपणा सारिके करीती तात्काळ मग जर आपणा सारिके करीती तात्काळ म्हणायचं असेल तर तुकाराम महाराजांना शिष्य करावं लागेल पण तुकाराम महाराज म्हणतात आपणा सारिके म्हणजे मी जर गुरु आहे तर तुला पण गुरुच करतो आणि महाराज म्हणतात गुरुनी गुरु केलाय गुरु कधी शिष्य करत नाहीत आणि म्हणून द्रष्टा सद्गुरु दृश्य शिष्य हे द्रष्टा आणि दृश्य हे जिथं एकत्रित होतात तिथं तो शिष्यपणा पण संपतो आणि तिथं गुरुपणा पण संपतो तिथं जे राहतं ते निव्वळ प्रेम राहतं आणि ते प्रेम जे आहे ते प्रेम गुरुग्रही प्रेम प्रेम लुटारे गुरुग्रही प्रेम प्रेम लुटारे या प्रेम लुटण्यासाठी आपण या सद्गुरूंच्या दरवाजामध्ये यायचं आहे पण सद्गुरूंच्या दारामध्ये सगळेच येतात काय सद्गुरूंच्या दारामध्ये येण्याची कल्पना अनेक लोक करतायत म्हणजे जन्माला आलेलं घेईन मी जन्म याचसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया अशा म्हणणाऱ्यांना देखील सद्गुरूंची सेवा साधता येत नाही
कारण सेवा जी करायची आहे ती सेवा देखील सद्गुरूच करून घेतात. क्रियेविण सेवा, कुठलीही क्रिया न करता जे होते ती सेवा सद्गुरूंना मान्य आहे. आणि ती सेवा जर घडायची असेल तर फक्त सद्गुरूंच्या कृपेने होऊ शकते. आणि सद्गुरूंना आपण आपलं मन तन मन धन आणि सर्वस्व दिल्यानंतरच सद्गुरू तुम्हाला पदरात घेतात. आणि पदरात घेतल्यानंतर मांडीवर बसवून घेतल्यानंतर तुम्ही जे असं म्हणून तुमचं म्हणून जे त्यांना दिलंय ते तुम्हाला ते सर्व परत करतात आणि म्हणतात इथून पुढं हे तन, हे मन, हे धन, हे सगळं माझं म्हणून तू वापर. आणि म्हणून महाराज म्हणतात मन महात्बारे मन महात्बारे मन महात्बारे महात्मा मन माधवारे मन माधवारे मन माधवारे माधवा मन महात्बारे मन महात्बारे मन महात्बारे महात्मा मन माधवारे मन माधवारे मन माधवारे तुमचं मन महाराजांचं झालं पाहिजे. माधवारे मन माधवारे माधवा मन महात्बारे मन महात्बारे मन महात्बारे महात्मा मन महात्बारे मन महात्बारे मन महात्बारे महात्मा मन महात्बारे रे मन माधवारे मन माधवारे माधवा मन माधवारे मन माधवारे मन माधवारे माधवा तुझको मैं खोजूं मैं भटकूं बीते जन्म इसमें सारा तू मुझको नहीं खोजते तुम भक्त मैं भी तो प्यारा तुम्हारा देखे सारी दुनिया नजारा देखे तुमको कितना मैं प्यारा ये तो प्रेम रोग है सारा प्रेम रोगी मैं जोगी मन माधवारे मन माधवारे मन माधवारे माधवा 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 मन माधवारे मन माधवारे मन माधवारे मैं दर्शन का देवाजी मोरे महादबाजी मैं दर्शन का भूखा रहा तो तुम भी भक्ति के भूखे रहोगे मन मेरा ये प्यासा रहा तो मन के पनघट पे प्यासे रहोगे प्यासा है जहान ये सारा मैं तो तेरे इश्क का मारा तेरे प्यार में अगर हारा जीत हो
मन महात्मा रे महात्मा मन महात्मा रे 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 मैं दर्शन का भूखा रहा तो तुम भी भक्ति के भूखे रहो मन मेरा ये प्यासा रहा मन के पनघट पे प्यासे रहो प्यासा है जहान ये सारा मैं तो तेरे इश्क का मारा तेरे प्यार में अगर हारा जीत होगी मैं योगी मन महात्मा रे मन महात्मा रे मन महात्मा रे माता मन महात्मा रे मन महात्मा रे माता मन महात्मा रे मन महात्मा रे मन महात्मा रे माता सखी नगर नगर सखी नगर नगर में तो इश्क की आग लगाती चली मोरा देश गयो मोरा भेष गयो मैं तो इश्क की आग में पूरी गली सखी नगर नगर सखी नगर नगर में तो इश्क की आग लगाती चली मोरा देश गयो मोरा भेष गयो मैं तो इश्क की आग में पूरी गली ये रूप से रूप दिखाती चली ये रूप से रूप दिखाती चली और महात्मा के धुन में गाती चली महात्मा रे मन महात्मा रे महात्मा मन महात्मा रे मन महात्मा रे मन महात्मा रे मन महात्मा
टळूनी जाती देहाला या आणि देवाचा जन्म हा आदी माया मूळ मायेशिवाय होऊ शकत नाही. दत्त महाराजांच्या जन्माला कारणीभूत ठरल्या
त्या माता अनुसूया, त्या मातेचा हा जागर आहे. देवाचा जन्मकाळ हा मातेचा जागर आहे. आणि म्हणून मिठा पिठाचा जोगवा, मिठा पिठाचा जोगवा, वाडा कसयानो लवकरी, वाडा गसयानो लवकरी, मला बाई जायाचं दरबारी हो तुळजापुरीच्या दरबारी. मला बाई जायाचं दरबारी हो तुळजापुरीच्या दरबारी. तुळजापुरी जाईन, तुळजापुरी जाईन, हळद कुंकू घेईन, हळद कुंकू घेईन, देवीचा मळवट भरीन, मी डोळे भरून पाहिन. देवीचा मळवट भरीन, मी डोळे भरून पाहिन. मिठा पिठाचा जोगवा, पिठा पिठाचा जोगवा, वाडा कसयानो लवकरी, वाडा गसयानो लवकरी, मला बाई जायाचं दरबारी हो तुळजापुरीच्या दरबारी. मला बाई जायाचं दरबारी हो तुळजापुरीच्या दरबारी. तुळजापुरी जाईन, तुळजापुरी जाईन, हिरवी साडी घेईन, हिरवी साडी घेईन, देवीला मी नेसीन, डोळे भरून पाहिन. देवीला मी नेसीन, डोळे भरून पाहिन. मिठा पिठाचा जोगवा, पिठा पिठाचा जोगवा, वाडा कसयानो लवकरी, वाडा गसयानो लवकरी, मला बाई जायाचं दरबारी हो तुळजापुरीच्या दरबारी. मला बाई जायाचं दरबारी हो तुळजापुरीच्या दरबारी. तुळजापुरी जाईन, तुळजापुरी जाईन, हिरवी साडी नेईन, हिरवी साडी नेईन, देवीला मी नेसीन, डोळे भरून पाहिन. डोळीला मी नेसीन, भरून पाहिन. मिठा पिठाचा जोगवा, पिठा पिठाचा जोगवा, वाडा कसयानो लवकरी, वाडा गसयानो लवकरी, मला बाई जायाचं दरबारी हो तुळजापुरीच्या दरबारी. 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 गर्वी निवासिनी अंबे अंबे येई हो जगदंबे. करवीर निवासिनी अंबे अंबे येई हो जगदंबे. गर्वी निवासिनी अंबे अंबे येई हो जगदंबे. करवीर निवासिनी अंबे अंबे येई हो जगदंबे. येई हो जगदंबे, येई हो जगदंबे, येई हो जगदंबे. येई हो जगदंबे. गर्वी निवासिनी अंबे अंबे येई हो जगदंबे. करवीर निवासिनी अंबे अंबे येई हो जगदंबे. माय माझी माय माझी माय, महात्मा राज माझी माय. माय माझी माय माझी माय, माता राज माझी माय. माय माझी माय माझी माय, महात्मा राज माझी माय. माय माझी माय माझी माय, माता राज माझी माय. महात्मा राज माझी माय, शंकर बाबा माझी माय. माता राज माझी माय, शंकर बाबा माझी माय. माय माझी माय माझी माय, महात्मा राज माझी माय. माय माझी माय माझी माय, माता राज माझी माय. हे आकाशी अवधूत रूपाचा झेंडा रोहिला, नामाचा झेंडा रोहिला. आकाशी अवधूत रूप
एकच भजन होईल आणि त्यांचा आरती होईल. किती वर्णावी गुरूंची थोरवी, अष्टमी सदर निगे सवारी. किती वर्णावी गुरूंची थोरवी, दिशा दिशातून मुखामुखातून, दिशा दिशातून मुखामुखातून, दिशा दिशातून मुखामुखातून, दिशा दिशातून मुखामुखातून, एकच शब्द निनादो, एकच शब्द निनादो. श्री शंकर महाराजा तुमचा उधो उधो. श्री शंकर महाराजा तुमचा उदो उदो, शंकर महाराजा तुमचा उदो उदो. दिशा दिशातून मुखामुखातून, दिशा दिशातून मुखामुखातून, दिशा दिशातून मुखामुखातून, दिशा दिशातून मुखामुखातून, एकच शब्द निनादो, एकच शब्द निनादो. श्री शंकर महाराजा तुमचा उधो उधो. श्री शंकर महाराजा तुमचा उदो उदो. श्री शंकर महाराजा तुमचा उधो उधो. श्री शंकर महाराजा तुमचा उदो उदो. शंकर महाराजा तुमचा उदो उदो. पुण्य नगरी तर जाऊ डोंगरी, पद्माईच्या अंकावरी. पुण्य नगरी तर जाऊ डोंगरी, पद्माईच्या अंकावरी. कसे तुमचे सुंदर स्थान, लाभे भाग्या भासी छान. करण्या तुमचा जय जयकार. उधो उधो, उदो उदो श्री शंकर महाराजा तुमचा उदो उदो. श्री शंकर महाराजा तुमचा उदो उदो. जगदंबा महाराजा तुमचा उदो उदो. श्री शंकर महाराजा तुमचा उदो उदो. श्री शंकर महाराजा तुमचा उदो उदो. श्री माधवा महाराजा तुमचा उदो उदो. अष्टसिद्धी तुमचे अंगणी, अष्टभैरव तुमचे दारी. अष्टसिद्धी तुमचे अंगणी, अष्टभैरव तुमचे दारी. दर्शन देई श्री हनुमान, लाभे भाग्या भासी छान. करण्या तुमचा जय जयकार. उदो उदो, उदो उदो श्री शंकर महाराजा तुमचा उदो उदो. श्री शंकर महाराजा तुमचा उदो उदो. श्री शंकर महाराजा तुमचा उदो उदो. खिचडीचा महाप्रसाद मिळता, हरली भूक सरली चिंता. खिचडीचा महाप्रसाद मिळता, हरली भूक सरली चिंता. करुणी गायन नर्तन कीर्तन, लाभे चित्त समाधान. करण्या तुमचा जय जयकार. उदो उदो, उदो उदो श्री शंकर महाराजा तुमचा उदो उदो. श्री शंकर महाराजा तुमचा उदो उदो. श्री शंकर महाराजा तुमचा उदो उदो. तुम्ही तमोनाशक उदो, तुम्ही असुरांचे संहार.
तुमचे हो चालक गाऊ किती गुणगान लाभे भाग्य भास छान करण्या तुमचा जय जयकार उदो 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 श्री शंकर महाराजा तुमचा उदो उदो श्री शंकर महाराजा तुमचा उदो उदो श्री शंकर महाराजा तुमचा उदो उदो श्री महात्मा महाराजा तुमचा उदो उदो श्री महात्मा महाराजा तुमचा उदो उदो श्री उदो 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 शंकर महाराजा तुमचा उदो उदो श्री महात्मा महाराजा तुमचा उदो उदो श्री शंकर महाराजा तुमचा उदो उदो श्री महात्मा महाराजा तुमचा उदो 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 श्री महात्मा महाराजा तुमचा उदो उदो महात्मा महाराजा तुमचा उदो उदो महात्मा महाराजा तुमचा उदो उदो श्री महात्मा महाराजा तुमचा उदो उदो अवधूत चिंतनाची धन्य धन्य सद्गुरुराय धन्य धन्य सद्गुरुराव धन्य धन्य सद्गुरुराव धन्य धन्य सद्गुरुराव माझ्या देहात दाविल देव माझ्या देहात दाविला देव माझ्या देहात दाविल देव माझ्या देहात दाविला देव माझ्या देहाचे राऊळ गेले माझ्या देहाचे राऊळ गेले माझ्या देहाचे राऊळ गेले माझ्या देहाचे राऊळ गेले आत्मलिंग स्थापविले आत्मलिंग दाखविले आत्मलिंग स्थापविले आत्मलिंग दाखविले 17वीचे दानविले 17वीचे दान दिले 17वीचे दानविले ज्ञानदेवाचे पूजन केले ज्ञानदेवाचे पूजन केले सगुणाच्या वळल्या वाती सगुणाच्या वळल्या वादी सगुणाच्या वळल्या वाती सगुणाच्या वळल्या वादी निर्गुणाच्या राहुल ज्योती निर्गुणाच्या लावून ज्योती निर्गुणाच्या राहुल ज्योती निर्गुणाच्या लावून ज्योती पंचप्राण पंचारती पंचप्राण पंचारती मुक्ताबाई ओवाळती मुक्ताबाई ओवाळती मुक्ताबाई ओवाळती मुक्ताबाई ओवाळती गुरु महाराज भला किया भगवा झेंडा लगा दिया 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 निवृत्तीनाथ देव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्तीनाथ देव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम 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 गुरु महाराज भला किया भगवा झेंडा लगा दिया 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक नरसिंहवाडी निवासी परम पूज्य समर्थ सद्गुरु श्री महात्मा पांडुरंग महाराज की जय आदिनाथ महाराज की जय शिंदे महाराज की जय लक्ष्मणनाथ महाराज की जय कृष्णनाथ महाराज की जय केशवनाथ महाराज की जय
लक्ष्मणनाथ महाराज की जय, रामचंद्र महाराज की जय, शारदा महाराज की जय, महात्मा पाटील महाराज की जय, सर्व साधू संत महाराज की जय. नमः पार्वतीपते, हर हर महादेव. याची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा, गुण गाई नावडीने हीच माझी सर्व जोडी. नलगे मुक्ती धन संपदा आणि सत्संग देई सदा, गुण गाई नावडी याची माझी सर्व जोडी. तुका म्हणे आता घालाव्या मासी, गुण गाई नावडी याची माझी सर्व जोडी. तुकाराम 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 तुकाराम. बोला पुंडलिक वरदाय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरुनाथ महाराज की जय. आता सर्वांनी महाराजांचं दर्शन इथूनच जिथं आहात तिथूनच महाराजांना हात करायचा आहे. महाराजांना पुढं वाडीला भजन आहे, महाराज पुढं वाडीला निघाले.